पुण्यातल्या एका जमिनीच्या मोबदल्याच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले। लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशाराही सुप्रीम कोर्टाने दिलाय। 64 वर्षांपूर्वी पुण्यातली 24 एकर जागा सरकारने ताब्यात घेतली होती, मात्र त्याचा मोबदला अद्याप देण्यात आल्याचं हे प्रकरण आहे। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर पुन्हा ताशेरे। लाडकी बहीण योजना थांबवणार, कोर्टाचा इशारा। एकीकडे राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून घमासान रंगले, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सलग 2 दिवस या योजनेचा उल्लेख होतोय। पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा सुनावले। संबंधित व्यक्तीला जर योग्य मोबदला न दिल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचे आदेश देऊ, असं कोर्टानं म्हटलंय। तुमच्याकडे योजनांसाठी हजारो कोटी आहेत, मात्र ज्या माणसाची जमीन घेतली त्याचा मोबदला द्यायला पैसे का नाहीत? योग्य मोबदल्यासह मसुदा तयार करा। रेडी रेकनरचा दर काय आहे त्याचाही विचार झाला पाहिजे। योग्य नियमात बसवून पुण्यातल्या याचिकाकर्त्यांना भरपाई देण्यात यावी, नाहीतर लाडकी बहीण योजना आणि अशा इतरही योजना बंद करण्याबाबत आम्ही निर्णय का घेऊ नये, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय। जनरल कोर्टाचं असं म्हणणं होतं की तुम्ही वेगवेगळ्या योजना जेव्हा राबवता, म्हणजे 1 किंवा 2 नाही, कोणत्याही योजना असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा पैसे खर्च करू शकता तेव्हा या लोकांना का देत नाही, असं एक जनरल संवाद होता। एखाद्यानं जर एखादी रक्कम मागितली, म्हणजे आता आज याचिकाकर्ता काय मागतोय, मला 325 कोटी द्या, अरे पण त्याच्यासाठी काहीतरी बेस असला पाहिजे। आजच्या घडीला जी कॅल्क्युलेट केली आहे, म्हणजे कालपर्यंत होती असं म्हणूयात आपण, ती 37,42,50,00,000 रुपये। पण याचिकाकर्त्याचं असं म्हणणं आहे की नाही, आज ती अमाऊंट जास्त आहे। पुणे जमीन अधिग्रहण गेल्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात गाजतंय। सुमारे 60 वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारनं जमिनीवर अवैध कब्जा केला होता, असा याचिकाकर्ते TN गोदाबर्मन यांचा दावा आहे। याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी 1950 मध्ये पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली। 1960 मध्ये 24 एकर जमीन राज्य सरकारनं ताब्यात घेतली, परंतु अद्यापही याचिकाकर्त्यांना मोबदला दिला गेला नाहीये। राज्य सरकारनं 2004 मध्ये संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून पर्यायी जमीन दिली, मात्र प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन वनजमीन होती। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। मूळ मालकाला 37,42,00,000 रुपये देण्याची राज्य सरकारची तयारी आहे। कोर्टामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यात आली याच्याबद्दल मला कल्पना नाही, आणि योग्य ती माहिती कदाचित न्यायालयासमोर पोचली नसेल किंवा एखाद्या विशिष्ट केसमध्ये काही देण्यामध्ये दिरंगाई झाली असेल, तर या संदर्भातला हे कॉमेंट असू शकतं। आम्ही त्याचा आदर करतो आणि शेतकऱ्यांच्या मागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभा आहे, याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो। आधीच राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून वातावरण तापलंय। सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। दुसरीकडे सुप्रीम कोर्टात या ना त्या निमित्तानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख होतोय, त्यामुळे या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।